जालन्यात घडलेली धक्कादायक घटना पाहून प्रत्येक नागरिकाच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की हे पोलीस आहेत की रस्त्यावरील गुंड. कायद्याचे रक्षण करणे, गुन्हेगारांना अटक करून न्यायालयापुढे उभे करणे ही जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच पोलीस आता रस्त्यावरच न्याय देत फिरत आहेत का? गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी एक कुटुंब गेल्या महिनाभरापासून जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते, पण त्यांच्या आर्त मागणीची कुणीही दखल घेतली नाही. स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे ध्वजारोहणासाठी आल्या असता उपोषणकर्त्यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. न्याय मागण्यासाठी पुढे गेलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांनी पकडून नेत असताना मागून आलेले पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी हवेत उडी मारून त्याला निर्दयपणे लाथ घातली. हा व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सामान्य नागरिकांची रस्त्यावर अशी अमानुष वागणूक देणारे अधिकारी मग चार भिंतीआड काय करत असतील असा सवाल केला जात आहे. आम्ही असे म्हणत नाही की सर्वच पोलीस अधिकारी वाईट आहेत. अनेक पोलीस कर्तव्यदक्षपणे सेवा बजावतात, पण मग या मुजोर पोलीस अधिकाऱ्यावर शासन काय कारवाई करणार? गृह खातं जिवंत आहे याचा पुरावा द्यावा आणि सामान्य जनतेला पीडितला न्याय मिळावा अशी मागणी जोर धरू लागली.